सकाळ असो की दुपार, महाराष्ट्रात एक प्रश्न हमखास विचारला जातो, मिसळ खायची का? पण ही मिसळ फक्त तिखट नाही, ती बोलते प्रत्येक शहराची, प्रत्येक माणसाची गोष्ट. मिसळचा जन्म साधेपणातून झाला. ब्रिटिश काळात साधारण 19व्या शतकात श्रमिक कामगार आणि शेतकरी स्वस्त पोटभर आणि ताकद देणारे अन्न शोधत होते. उरलेली उसळ, डाळी, मसाळे एकत्र केलं आणि तिथूनच जन्म झाला मिसळचा. नावही तसंच, वेगवेगळ्या गोष्टी मिसळल्या म्हणून मिसळ. पुण्याची मिसळ सभ्य, मोजकी आणि तिखट आहे, पण मर्यादेत. नाशिकची मिसळ थोडी संतुलित, थोडी झणझणीत. आणि कोल्हापूर इथे मिसळ विचारत नाही तिखट चालेल का, ती धगधगते. पण खरी मिसळ कोणती? पुण्याची, नाशिकची की कोल्हापूरची? मिसळ गरीब श्रीमंत पाहत नाही, ती फक्त भूक ओळखते. म्हणूनच एका पंक्तीत कामगार, विद्यार्थी, अधिकारी सगळेच दिसतात. मिसळ म्हणजे पदार्थ नाही, ती इतिहास आहे, परंपरा आहे आणि आजही जिवंत असलेली महाराष्ट्राची ओळख आहे.